36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. भोकरदन तालुक्यातील धावडा, वालसांगवी, पारद, रेणुकाई, पिंपळगाव, वडोद, तांगडा आसपासच्या गावांतील मिरची उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटाचा सामना करताय. जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस झालेला नसल्यानं मिरची पिके कापण्याच्या मार्गावर आहेत. मराठवाड्यामध्ये यंदा मान्सून उशिरानं दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. मिरची हे नगदी पीक असल्यानं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च करून लागवड केली आहे. मात्र पावसाने दडी मारल्यामुळे विहिरी, बोरवेल आणि शेततळ्यांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होतोय. त्यामुळे अनेक शेतकरी दररोज टँकरद्वारे पाणी आणून मिरची पिकांना जीवनदान देत आहे. एका शेतकऱ्याला दिवसाला हजारो लिटर पाणी टँकरने शेतात टाकावं लागतंय. तर उत्पादन खर्चामध्ये मोठी वाढ झाली आहे. धावडा, वालसांगवी, पारद, रेणुकाई, पिंपळगाव आणि वडोद, तांगडा परिसरामध्ये अनेक शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसलेत. पावसाअभावी मिरचीच्या झाडांवर फुले आणि फळधारणा कमी होत असून उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जाते. काही ठिकाणी पिके वाळण्यास सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जर पुढील काही दिवसांमध्ये दमदार पाऊस झाला नाही तर मिरची पिके वाचवणे कठीण होईल. शासनानं दुष्काळ सदृश परिस्थितीची दखल घेऊन शेतकऱ्यांना तातडीची मदत, वीज बिलामध्ये सवलत आणि कृषी विभागामार्फत आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी होती. जूनचा तिसरा आठवडा संपत आला तरी शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. टँकरच्या पाण्यावर मिरची पिके जगविण्याची वेळ आली असून शासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी मजहर पठाण, भोकरदन.